श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 4 डिसेंबरला दत्त जयंती आली आहे आणि या दत्त जयंती निमित्त आपल्याला आपल्या गुरूंसाठी काही सेवा करायच्या आहेत। तर त्या सेवा कोणकोणत्या करायच्या आणि आज मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे की जी सेवा केल्यामुळे तुमच्या नशिबात ज्या गोष्टी नसत्याल त्याही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दत्त जयंतीच्या अगोदर आपल्याला आपल्या गुरूंसाठी किंवा आपल्या मनातील काहीतरी इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं। तर ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर साऱ्या सेवा करत असतो। त्यातलीच एक अशी सेवा आहे की जी सेवा केल्यामुळे तुमच्या नशिबात काही गोष्टी नसत्यालही ते तुम्हाला स्वामी महाराज आणि दत्त महाराज ते तुम्हाला देणार आहेत। त्यासाठी आपल्याला सेवा काय करायची आहे आणि ही सेवा केल्याने तुम्हाला नक्की कोणता फायदा होणार आहे तर बघा, दत्त महाराज यांचं चरित्राचे वर्णन करणारा असा हा श्री गुरुचरित्र ग्रंथ, हा ग्रंथ खूप पवित्र आहे। याचे खूप नियम आहेत, पण जर आपल्याला रोज वाचायचं असेल तर बघा तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये हा छोटासा 3 अध्यायांचा एक पुस्तक किंवा ग्रंथ म्हणू शकतो किंवा पुस्तक म्हणू शकतो, ह्या आपल्याला पुस्तक घरी आणायचं आहे। बघा, आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ हा कधी उघडायचा असतो, जेव्हा आपण त्याचं पूर्ण पारायण करत असतो तेव्हा आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ हा उघडझाप करायचा असतो। तसं आपल्याला त्याला हात लावायचा नसतो, त्याचे भरपूर सारे नियम असतात। पण जर आपल्याला रोज त्यातील काही अध्याय जर वाचायचे असतील तर 3 अध्यायांचं बघा 13वा अध्याय, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय याचं एक छोटंसं पुस्तक तुम्हाला जवळपासच्या केंद्रांमध्ये मिळून जाईल। तर तुम्हाला हे पुस्तक आणायचं आहे आणि या पुस्तकामधला जो तुम्हाला 14वा अध्याय आहे, बघा 14वा अध्याय आहे, हा 14वा अध्याय तुम्हाला रोज आजपासून किंवा तुमच्यापर्यंत जेव्हा कधी हा व्हिडिओ येईल त्या दिवसापासून तुम्हाला हा अध्याय वाचायचा आहे। हा अध्याय वाचल्याने काय होणार आहे तर बघा, तुमचं संकट निवारण होणार आहे। म्हणजे तुमच्यावर काही संकट असेल तर ते संकट निवारण होणार आहे। तुमच्यावर गुरुकृपेचा सार होणार आहे। तुमच्या मनात जी काही इच्छा आहे आणि ती इच्छा काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती ही इच्छा नक्कीच हा अध्याय रोज वाचल्याने पूर्ण होणार आहे। बघा, या दिवसांमध्ये दत्तलहरी खूप जागृत झालेले असतात। दत्त तत्व हे खूप जागृत झालेलं असतं। त्यामुळे जितके आपण सेवा करणार आहोत ते दत्त महाराजांपर्यंत नक्की पोचणार आहेत। त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील हा 14वा अध्याय रोज नित्य नियमाने वाचायचा आहे। तुम्ही हा नित्य सेवेमध्ये वाचला तरीही चालू शकतो। बघा, बरेच जण रोज नित्य सेवेमध्ये 14वा आणि 18वा अध्याय वाचतात, पण तुम्हाला जर रोज वाचणं शक्य नसेल तर दत्त जयंतीच्या आधी तुम्हाला ही एक सेवा करायची आहे। आता जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर मठात जा, खडीसाखर नारळ ठेवा, तुमच्या मनातील काही इच्छा आहे ती तुम्ही दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना सांगा आणि त्यांना विनंती करा की माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या। आणि जर तुम्हाला संकल्प करायचा नसेल तर तुम्ही तसंच रोज गुरुचरित्र ग्रंथातील हा 14वा अध्याय वाचला तरी चालेल। आता याचे नियम काय असणार आहेत तर तुम्हाला मांसाहार कडकडीत पाळायचा आहे। दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला मांसाहार हा अजिबात करायचा नाही। बघा, तुम्ही जर विश्वासाने ही सेवा केली, बघा कोणतीही सेवा करत असू द्या किंवा कोणतंही काम करत असू द्या, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास तितकाच महत्त्वाचा असतो। जितका तुम्ही श्रद्धा तुमची ठेवणार आहात, जितका तुम्ही विश्वास ठेवणार आहात
तितकंच त्याचं फळ हे तुम्हाला मिळणार आहे. हा गुरुचरित्र ग्रंथातील हा जो 14वा अध्याय जो आहे, हा जर तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला बघा तुमची जी काही इच्छा आहे ती तुमची सेवा पूर्ण व्हायच्या अगोदरच तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे. बघा काही जणांच्या विवाहामध्ये विलंब होत असतो, तो विवाह अडलेले असतात किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप तंगवलेली असते. तुम्हाला पितृदोषाचा पण खूप त्रास असतो. काही जणांना संतती प्राप्ती होत नाही. काही जणांच्या घरामध्ये पती पत्नीमध्ये भांडणे होतात, वादविवाद होतात. या सगळ्या कारणांसाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो त्या प्रॉब्लेमवर तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा दत्त जयंतीपर्यंत नक्की करा. तुम्हाला बघा याचा फरक नक्की जाणवेल. 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दत्त जयंतीच्या अगोदर आपल्याला ही सेवा करायची आहे. हा गुरुचरित्र ग्रंथातील हा एकच अध्याय जर तुम्ही रोज वाचत असाल तर तुमच्या नशिबात जी गोष्ट नाही ती सुद्धा स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हाला देणार आहेत. फक्त ही सेवा मनापासून करा, श्रद्धेने करा आणि विश्वासाने करा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.